ह्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. तर एक एक करून आपण ते वाचूया. कार्यलेखनाचा उद्देश, कार्य असमर्थता व धाडस, उष्ण चर्चा, हेमाडपंथ ही महत्त्वपूर्ण व भविष्यसूचक उपाधी आणि गुरुची आवश्यकता. कार्यलेखनाचा उद्देश. पहिल्या अध्यायात मी वर्णन केले आहे की साईबाबांनी गहू दळून ते पीठ गावाच्या सीमेवर पसरून कॉलराचा प्रादुर्भाव कसा थांबवला. मला आणखीही साईबाबांच्या काही अद्भुत लीलांची माहिती मिळाली आणि त्यामुळे माझा आनंद अधिकच वाढला. याच आनंदामुळे मला हा काव्यात्मक ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. या विलक्षण चमत्कारांचे वर्णन भक्तांना रंजक व उपदेशात्मक वाटेल आणि त्यांच्या पापांचा नाश होईल अशी माझी श्रद्धा झाली. म्हणून मी साईबाबांचे पवित्र जीवन आणि उपदेश लिहिण्यास प्रारंभ केला. संतांचे जीवन हे ना तर्कप्रधान असते ना वादप्रधान. ते तर खरा आणि महान मार्ग दाखवणारे असते. कार्य करिताना असमर्थता व धाडस. हेमाडपंतांनी सुरुवातीला असा विचार केला की ते या कार्यासाठी पात्र नाहीत. ते म्हणाले, मी माझ्या निकट मित्राचे जीवनही जाणत नाही, स्वतःच्या मनाचेही भान नाही, मग संतांचे जीवन कसे लिहू शकेन? अवतारांचे स्वरूप वेदांनाही सांगता आले नाही तर मी कसा सांगू? संतांचे जीवन लिहायचे तर आपण स्वतः संत असावे लागते. मग मी त्यांच्या महिमेचे वर्णन कसे करू? हे काम म्हणजे 7 समुद्राची खोली मोजण्यासारखे व आकाश वस्त्राने झाकण्यासारखे आहे. हे फार साहसी कार्य आहे आणि कदाचित त्यासाठी मला उपहासालाही सामोरे जावे लागेल. म्हणून मी साईबाबांची कृपा मागितली. महाराष्ट्राचे प्रख्यात संत कवी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संतांचे चरित्र लिहिण्यावर प्रभू प्रसन्न होतो. संत आपल्याला हवी असलेली सेवा भक्तांकडून करवून घेतात. भक्त हा केवळ निमित्त असतो. शके 1700 साली कवी महिपतींनी संत चरित्र लिहिण्याची इच्छा केली. संतांनी प्रेरणा दिली आणि ते कार्य पूर्ण झाले. त्याचप्रमाणे शके 1800 साली दासगणूंनी भक्तविजय, संतविजय, भक्तलीलामृत आणि संत कथामृत हे ग्रंथ लिहिले. त्यातही साईबाबांच्या जीवनाचे सुंदर वर्णन आहे. साई लीला मासिकातही हे प्रकरण प्रसिद्ध झाले आहे. तसेच मांद्र्याच्या सौ सावित्रीबाई तेंडुलकर यांनी श्री साईनाथ भजनमाला हा छोटेखानी ग्रंथ लिहिला. दासगणूंनी साईबाबांवर अनेक पदे रचली. अमिदास भावानी मेहता यांनी गुजराती भाषेत साईबाबांच्या काही कथा लिहिल्या. साईनाथ प्रभा हे मासिकही प्रकाशित झाले. तरी प्रश्न उभा राहतो, इतकी साहित्य संपदा असताना या सच्चरित्राची गरज का? उत्तर सोपे आहे. साईबाबांचे जीवन म्हणजे अनंत महासागर. जो कोणी त्यात डुबकी मारतो तो ज्ञान भक्तिरूपी रत्न घेऊन बाहेर येतो आणि जगास वाटणी लावतो. साईबाबांच्या कथा, दृष्टांत, उपदेश हे विलक्षण आहेत. ते दुःखग्रस्तांना शांती व आनंद देतात आणि लौकिक व पारमार्थिक ज्ञानही देतात. या कथा जर श्रद्धेने ऐकल्या व मनन केल्या तर भक्तांना ब्रह्मानंद, ध्यानसुख, योगसिद्धी प्राप्त होऊ शकते. म्हणूनच मी या लीलांचे संकलन करण्याचे ठरवले. ज्यांना प्रत्यक्ष साईबाबांचे दर्शन लाभले नाही त्यांच्यासाठी हा संग्रह अत्यंत आनंददायी ठरेल. हे कार्य करण्यास मला साईबाबांचीच प्रेरणा मिळाली. म्हणूनच मी माझा अहंकार त्यांच्या चरणी अर्पण केला. उष्ण चर्चा. मी शिर्डीत पोहोचलो त्या दिवशीच माझा व बाळासाहेब भाटे यांचा गुरुच्या आवश्यकतेवर वाद झाला. मी म्हणालो, आपली स्वातंत्र्य का गमवायची? जेव्हा आपले कर्तव्य आपल्यालाच पार पाडायचे आहे तेव्हा गुरु का हवा? जो माणूस आळशी आहे त्याला गुरु काय मदत करणार? त्यावर भाटे म्हणाले, होणार ते होणारच. कितीही महान पुरुष असले तरी अपयशी ठरतात. माणूस एक म्हणतो, देव दुसरे करतो. अहंकार व बुद्धीच्या हुशारीने काहीही होत नाही. वाद तासभर रंगला पण निष्कर्ष काही निघाला नाही. शेवटी मला जाणवले, जिथे अहंकार तिथे वाद. हेमाडपंत ही महत्त्वपूर्ण व भविष्यसूचक उपाधी. नंतर आम्ही मशिदीत गेलो. तेव्हा साईबाबांनी काकासाहेबांना विचारले, वाड्यात काय चर्चा चालली होती? हा हेमाडपंत काय बोलत होता? हे ऐकून मी थक्क झालो. मशीद व वाड्यातील अंतर मोठे होते तरीही साईबाबांना आमच्या चर्चेचे ज्ञान होते. ते सर्वज्ञ आहेत याचाच हा अनुभव होता.
मला हेमाडपंत हे नाव त्यांनी दिले. यादव राजवंशातील महादेव व रामदेव यांच्या दरबारातील हेमाद्रीपंत हे विद्वान व सूज्ञ मंत्री होते. त्यांनी चतुवर्ग, चिंतामणी, राजप्रशस्ती यांसारखे ग्रंथ लिहिले. मोडी लिपीचा शोध लावला, पण मी त्यांच्या विरुद्ध अज्ञानी व मध्यम बुद्धीचा. मग ही उपाधी मला का? विचारांती लक्षात आले की हे नाव माझा अहंकार मोडण्यासाठी व मला नम्र ठेवण्यासाठीच बाबांनी दिले. पुढे काळाने दाखवून दिले की ही उपाधी भविष्य सूचक होती, कारण मी साई संस्थांची जबाबदारी सांभाळली व हे साई सच्चरित्रही लिहिले. गुरुची आवश्यकता. या विषयावर हेमाडपंतांनी स्वतः काही टिपण लिहिले नाही, पण काकासाहेब दीक्षित यांनी त्यांची नोंद ठेवली आहे. एकदा काकासाहेबांनी बाबांना विचारले, मी शिर्डी सोडू का? बाबा म्हणाले, हो. कोणीतरी विचारले, मग कुठे जावे? बाबा म्हणाले, वर. तो विचारतो, मार्ग कसा आहे? बाबा म्हणाले, मार्ग कठीण आहे. रानटी पशु, दऱ्या आहेत. काकासाहेबने विचारले, गुरु सोबत असेल तर? बाबा म्हणाले, मग काहीच कठीण नाही. गुरु सरळ गंतव्य दाखवतो, संकटे टाळतो. या प्रसंगावरून हेमाडपंतांनी जाणले, आध्यात्मिक मार्गात गुरु अत्यावश्यक आहे. श्रीरामांनी व श्रीकृष्णांनीही वसिष्ठ व सांदीपनी यांच्याकडे जाऊन आत्मसाक्षात्कार साधला. म्हणून श्रद्धा व सबुरी हाच साधकाचा खरा आधार. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वांना शांती लाभो. साईराम. उद्या ह्याच वेळेला दुसरं कोणीतरी व्हॉलेंटियर येऊन अध्याय 3 वाचेल. साईराम.